नमस्कार सर्वांना. हा आपला पहिला व्हिडिओ आहे रिनीटचं जेव्हा अनाउन्समेंट झालं त्यानंतर. ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे याचा टॉपिक आहे की टॉपरची कशी मेंटॅलिटी असली पाहिजे. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या पॅरेंट्ससाठी सुद्धा आहे आणि स्टुडंटसाठी सुद्धा आहे. ठीक आहे. तर पॅरेंट्ससाठी जर आपण गोष्ट बघितली तर मला पहिले सगळ्यात मेन गोष्ट पॅरेंट्सला सांगायची. ॲज अ स्टुडंट मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलाला किंवा मुलीला किती पण मार्क आले असतील, जरी ते 250 असतील, 350 असतील, 450 असतील, 600 जरी मार्क असतील, ठीक आहे, तरी तुम्ही त्या मुलाला किंवा मुलीला अंडर एस्टिमेट नका करू. ठीक आहे. या युनिटमध्ये सर्व काही चेंज होऊ शकते. ठीक आहे. त्याला तुम्ही अंडर एस्टिमेट न करता तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या. ठीक आहे. ॲज अ मेडिकल स्टुडंट तुम्हाला सध्या सांगतो की तुम्ही ॲज अ पॅरेंट्स जेवढं त्यांना तुम्ही हे करसाल, प्रोत्साहन देसाल, तेवढंच काय होणार आहे, तेवढंच त्यांना पण खूप जास्त आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढणार आहे आणि त्यांचा स्कोर तेवढा जास्त वाढू शकतो. ठीक आहे. तर सगळ्या गोष्ट घ्यायची आहे तुमच्या प्रोत्साहनाची. ठीक आहे. तर आता आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे की अशी मेंटॅलिटी असली पाहिजे जर आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे नीटमध्ये. ठीक आहे. तर आपण त्या व्हिडिओमध्ये आता पुढे जाऊ. नमस्कार सर्वांना, मी श्रीनंद साबळे, सेकंड MBBS विद्यार्थी. तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे की रिनीटसाठी आपली काय मेंटॅलिटी असली पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिले हाऊ टॉपर्स थिंक आणि कसं आपण वापस या रेसमध्ये जिंकू शकतो, या एक्झाममध्ये जिंकू शकतो. ठीक आहे. तर मी श्रीनंद साबळे, मला टेन्थ 94%, 12th 85%, नीट 2024 मध्ये 590 मार्क होते. त्यात केमिस्ट्रीमध्ये 171 मार्क्स होते. त्यात पहिले जी गोष्ट बघणार आपण ती आहे की सिच्युएशन काय सध्याच्या टाइमला. सगळ्यात पहिली गोष्ट, रिनीट जी अनाऊन्स झाली आहे त्याची डेट आपल्याला 21 आहे तेव्हा होणार आहे. ठीक आहे. सध्या तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असतील, त्याचपैकी काही गोष्टी असतील अनसर्टनिटी, त्यानंतर स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन. ठीक आहे. आता मी सगळ्यात पहिले मला जेवढ्या पण मुलांनी कॉल केली नीटच्या अनाउन्समेंट नंतर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली आहे की तुमचा पहिला नीटमध्ये किती पण स्कोर असेल तरी आता ही तुम्हाला भेटलेली आहे सेकंड अपॉर्च्युनिटी. तुम्ही या अपॉर्च्युनिटीला काय करू शकता, सोनं करू शकता या अपॉर्च्युनिटीचं, आणि सोनं करून या अपॉर्च्युनिटी तुम्ही चांगले मार्क आणू शकता. ठीक आहे. पुढची गोष्ट काय की तुमचा आता जो काही रिस्पॉन्स राहील या गोष्टीला, आता दोन प्रकारचे स्टुडंट्स आपल्याकडे. पहिल्या टाइमचा असा स्टुडंट की त्याचं विक्टिम बेस्ड माइंडसेट आहे. विक्टिम बेस्ड माइंडसेट म्हणजे काय की सगळं काही संपलंय, सब कुछ खतम हो गया. ठीक आहे. आणि दुसरा जो माइंडसेट आहे ते आहे की ग्रोथ माइंडसेट. याच्यामध्ये काय की आपल्याला एक सेकंड चान्स भेटला आणि आपण या चान्सने डॉमिनेट करणार आहे. ठीक आहे. तर मी सगळ्यात पहिले सांगेन की तुमच्या सर्व जे काही माझे व्हिडिओ बघत आहे त्यांची सगळ्यात पहिले माइंडसेट असतं म्हणजे ग्रोथ वाला माइंडसेट. ठीक आहे. जर तुमचा ग्रोथ वाला माइंडसेट आहे तर यापुढे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ बघा, नाही हा व्हिडिओ बघू नका, काहीच फायदा नाही होणार हा व्हिडिओ बघून. ठीक आहे. ही झाली गोष्ट. पुढची गोष्ट की एक्झाम आपल्याकडे सेम आहे, फक्त डिफरंट काय सध्या तुमची थिंकिंग आहे सध्या डिफरंट, बाकी सगळं सेम आहे. ठीक आहे. एक्झाम सेम आहे, सिलेबस सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त तुमची थिंकिंग आहे तर तुम्ही चांगली करून घेतली तर तुम्ही 100% जास्त स्कोर करू शकता तुमच्या लास्ट अटेम्प्ट पेक्षा. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे की आउटकम कशावर डिपेंड करतो. आउटकम मेनली सध्या डिपेंड करतो फक्त तुमच्या मेंटॅलिटीवर. ठीक आहे. पुढची गोष्ट बघा. पुढची गोष्ट सगळ्यात पहिले तुम्हाला रिअलिटी चेक देतो. एक एक रिअलिटी चेक असा आहे की तुमच्यासोबत इंजस्टिस झालं आहे. इंजस्टिस काय, इंजस्टिस तुमच्यासोबत पेपर लीकचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, पण एक अशी गोष्ट आहे की तुमचं जे आता कॉम्पिटन्स राहील त्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड करणार आहे. कॉम्पिटन्स म्हणजे काय, कॉम्पिटन्स म्हणजे तुमचं काय जे काही माइंडसेट राहणार आहे, तुमचं जे काही माइंडसेट राहणार आहे त्याच्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड करणार आहे. ठीक आहे. आता ऐका, तुम्ही म्हणत असाल एवढं सगळं सर डोकं एकदम खराब झालंय, आता कसं करावं काय करावं. एक गोष्ट सांगेल, तुम्ही डॉक्टर बनतात. डॉक्टर तर सध्या जे आपलं हे असतं परफॉर्मन्स असतं ते अंडर प्रेशरच व्हायला पाहिजे चांगल्याने. जर तुमचं अंडर प्रेशर तर चांगलं परफॉर्मन्स करू शकता तरच तुम्ही चांगले डॉक्टर बनू शकाल. तर तुम्ही त्याला ऍज अ तुमची हे टेस्ट घ्या की असं काहीतरी झालंय, कारण तुम्हाला टेस्ट करायचं त्या नेचरला. ठीक आहे. आता तुम्हाला काही नाही करायचं, तुमचे जे काही इमोशन्स आहे तुम्हाला त्याला शिफ्ट करायचं एक्झिक्युशनकडे. ठीक आहे. पुढची गोष्ट काय, पुढची गोष्ट आहे की आयडेंटिटी शिफ्ट. आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे काय, तुम्ही जर स्वतःला सध्या विक्टिम बघत असाल तर तुम्हाला विक्टिम शोधून एक इम्प्रूव्हर म्हणून तुम्हाला जायचं. इम्प्रूव्हर म्हणजे काय सर, इम्प्रूव्हर म्हणजे की तुम्हाला तुमची रँक इम्प्रूव्ह करायचं माइंडसेट ठेवायचं, तुम्ही तुमचं डेव्हलपमेंट करणार रँकची. ठीक आहे. स्टार्ट सिंग युअर सेल्फ ॲज अ रँक इम्प्रूव्हर. युअर आयडेंटिटी ड्राईव्ह युअर बिहेवियर. जे काही तुमचं सध्या आयडेंटिटी राहणार आहे हे बघा, काय करा, स्टिकी नोट्स असतात, स्टिकी नोट तुमच्या टेबलच्या वरती लावून ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं की यू आर अ रँक इम्प्रूव्हर. तुम्हाला तुमची रँक इम्प्रूव्ह करायचं, हे तुमचा माइंडसेट राहायला पाहिजे आता. ठीक आहे. बिहेवियर ड्राईव्ह रिझल्ट. ठीक आहे. आता बघा, माइंडसेट शिफ्ट कसं करायचं, सगळ्यात मेन गोष्ट सांगेल, जर तुम्हाला तुमचं माइंडसेट चांगलं करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ही की हे एक रिस्टार्ट नाहीये, हे फक्त एक रिफाइनमेंट फेज आहे. रिफाइनमेंट फेज म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत जो काही अभ्यास केला होता तो तुम्ही अजून चांगला करू शकता, तर तुम्ही अजून डेव्हलप करू शकता चांगल्या याने, अजून तुम्ही गुड स्कोर करू शकता. ठीक आहे. याला आपण ऍज अ रिस्टार्ट घेऊ पण नाही शकत, बरोबर. ठीक आहे. तुम्हाला फोकस करायचंय कशावर, फोकस ऑन इम्प्रूव्हिंग अॅक्युरेसी, एलिमिनेट प्रिव्हियस मिस्टेक्स, थिंक लाईक अ रँक इम्प्रूव्हर. ठीक आहे.
आता बघा टॉपरची काय स्ट्रॅटेजी राहिली या टाइमला, तर आपण याच्यात एक नवीन व्हिडिओ सुद्धा आणणार आहे. आपण त्यात मी तुम्हाला काही शॉर्ट पॉईंट सांगेल, तर ते असे की रिवाइज करा तुमचे एरिया नोटबुक जे काय पहिले जे असतील त्या. दुसरी गोष्ट एरियाज जे असतील वीक एरिया त्याला तुम्ही चांगल्याने फिक्स करा. तिसरी गोष्ट रेग्युलर मॉक टेस्ट देत राहा. आणि चौथी गोष्ट स्टेबिलिटीवर तुम्ही फोकस करा, रॅन्डमनेस फोकस करू नका, चांगल्याने अभ्यास करा. एक प्लॅन बनवा. मी तुमच्यासाठी स्टडी प्लॅन सुद्धा घेऊन येणार आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळं काही चॅनलला भेटणार आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. पुढची गोष्ट सध्याच्या टाइमला जे कॉमन मिस्टेक्स असतात ते सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं माइंडसेट चांगलं नाही स्टुडंट्सचं. दुसरी गोष्ट अशी की ओव्हर थिंकिंग खूप जास्त करतात, पॅनिक खूप जास्त करतात स्टुडंट्स. तिसरी गोष्ट स्टार्टिंग करते न्यू रिसोर्सेस बिलकुल स्टार्ट करू नका. तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे तोच रिवाइज करत राहा चांगल्याने. ठीक आहे. तिसरी गोष्ट अनरिअलिस्टिक स्टडी आवर्स. तुमच्याकडून 18 तास अभ्यास होणारच नाहीये 24 तासापैकी, हे एक अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त 12 तास अभ्यास करायचा आहे, कसा एकदम जास्त प्रोडक्टिव्हली. ठीक आहे. आणि शेवटची म्हणजे आणि इम्पॉर्टंट गोष्ट कम्पेअरिंग विथ अदर्स. तुम्ही जर तुमच्या फ्रेंड सोबत कम्पेअर करत असाल नका करू. ठीक आहे. नीट सर्वांसाठी आहे, तुम्ही कम्पेअर नाही करू मित्रांना तरी. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे फायनल वॉर मेंटॅलिटी. फायनल वॉर मेंटॅलिटी म्हणजे काय की हा तुमचा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फेज आहे आता हा लाईफचा. हे तुमची पुन्हा फाईज रिशेप करू शकते. तुम्हाला दुसरा चान्स दिलाय देवानी तुमची वापस लाईफला शेप मध्ये आणण्यासाठी. ठीक आहे. दुसरी गोष्ट काम आणि कन्सिस्टंट राहायचं, मिस्टेक्सला रिड्यूस करायचं आणि फिनिश करायचं स्ट्रॉंगर दॅन नीट 2026. ठीक आहे. रिनीट मध्ये आपल्याला जास्त मार्क आणूनच राहायचे आहेत. ठीक आहे, आणायचे आहेत. एक सगळ्यात जास्त शेवटची टीप आहे की रिनीट तुमच्या कमबॅक साठी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कशावर फोकस करायचं, तुमच्या मेंटॅलिटीवर आणि एक्झिक्युशनवर. तुम्हाला डिसिप्लिन राहायचं या पूर्ण दिवसामध्ये. वन ऑफ द ओनली इम्पॉर्टंट थिंग फॉर दिस मेडिकल प्रोफेशन इज युअर डिसिप्लिन. ठीक आहे. आणि शेवटचं यू कॅन आउट परफॉर्म युअर पास्ट सेल्फ. म्हणजे तुमचा जर नीट 2026 मध्ये जर स्कोर 550 असेल, तुम्ही या 550 ला 650 घेऊन जाऊ शकता. तुम्ही या 350 ला सुद्धा 550 पर्यंत घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. गोष्ट अशी की आपलं जे पर्सनलाइज मेंटरशिप आहे ते सुद्धा अजून चालू आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही ऍडमिशन घेऊ शकता. त्याने खूप साऱ्या स्टुडंट्सला हेल्प केली आहे. माझ्याकडून जे काही पर्सनलाइज मेंटरशिप वाले स्टुडंट्स त्यातले 550 वाले 650 वाले सुद्धा स्टुडंट्स आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्या पर्सनलाइज मेंटरशिप मध्ये तुम्हाला भेटणार पर्सनलाइज टाइम टेबल, पर्सनलाइज स्टडी प्लॅन, 1-on-1 नीट स्ट्रॅटेजी कोचिंग आणि 24/7 डाऊट सॉल्विंग सुद्धा भेटणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जॉईन करायला तुम्ही एक माइंड मध्ये ठेवू शकता की तुम्हाला जे मोटिवेशन वगैरे सगळं काही भेटत राहणार आहे कंटिन्युअसली. ठीक आहे. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रँक पोस्ट मेंटरशिप आणि जे बेल आयकॉन ते प्रेस करून ठेवा, कारण की आपले न्यू व्हिडिओ आता येत राहणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर रीनीट 2026.